मुंबईचा महापौर हे फक्त ठाकरे ज्यांना करतील त्यांनीच झालं पाहिजे. म्हणजे आपलं मराठी माणूसच व्हायला मराठी माणूस झालं पाहिजे. ते मराठी माणूस कोण का असेना, कुठल्या का धर्माचा असेना, कुठल्या का जातीचा असेना. मराठी ही जात नाही. आता सांगतो, मराठी जे आहे ओळख आहे. जसा हिंदू हे जात नाही, सनातन हे धर्म आहे. हिंदू ही कोणता धर्म नाहीये, हिंदू एक ओळख आहे. आता मुस्लिम लोक सुद्धा भारताच्या बाहेर जाऊ दे, आम्हाला सुद्धा एक हिंदू म्हणून ओळखलं जाते. आम्ही जेव्हा भारताचं कल्चर म्हणजे हिंदू आहे. आम्ही जेव्हा काय म्हणता तुम्ही, मुंबईचं कसं राहील पूर्ण वातावरण? मुंबईमध्ये जे आहे दोन्ही ठाकरे बंधू जे एकत्र आलेले आहेत, तर त्याच्यामुळे काय इफेक्ट पडेल का मुंबई 100% पडणार. 100% बघा, आज मीडिया काढा तुम्ही ठाकरेवर बोलायला लागलो. सगळेजण फक्त ठाकरे ब्रदर्स. आज मीडियावर ठाकरेवर बोलायला लागलाय. भाजपचे नेते ठाकरेंच्या विषयावर बोलते, अजितदादा पवारचे ते ठाकरेंवरच बोलते, शिंदे गटातले लोक ठाकरेवरच बोलते. तुम्हाला सांगतो, ह्या सर्वांना पुरून उरण्यासारखं ठाकरे जो ताकद आहे. राजसाहेब पण असू दे किंवा उद्धव साहेब असू दे किंवा त्यांचे दोन्ही तरुण युवा नेतृत्व, अमित ठाकरे असू दे, आदित्यजी ठाकरे असू दे, हे दोघं पण मुंबई महानगरपालिका जिंकून आणतील आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जागा ठेवतील. आणि परत एकदा मराठी माणसाच्या विचारधारेचं पक्ष म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सत्ता बसेल. तर तुम्ही शिंदे गटाकडे असून सुद्धा ठाकरेंचं समर्थन कसं? नाही, शिंदे गटाकडं आहे. मी काय म्हणालो, आपलं हे जे काय चर्चा आहे, आपण हे जे चर्चा करायला लागलो, हे चर्चा सर्वसामान्य लोकांसाठी कळावं काय चाललंय ह्यासाठी करायला. जेव्हा मी पार्टीचा भूमिका मांडे ना, मी एकनाथ शिंदे साहेबांचं, शिवसेना म्हणजे मेत्रे साहेबांचं मी कार्यकर्ता आहे. समजा मी मेत्रे साहेबांचं किंवा शिंदे गटाचं मी प्रतिनिधित्व करेन ह्या चर्चेत. मी सर्वसामान्य समाजसेवक म्हणून बोलायला पहिली गोष्ट. जेव्हा जिथं मला वाटेल शिंदे गटाचं मेत्रे साहेब जे जबाबदारी देईल ते काम करायला मी तयार आहे. बरोबर. बघा, वस्तुस्थिती काय आहे ते बोलायला काय अडचण नाही. बरोबर आहे का नाही? जिथं सत्य आहे तिथं धर्म आहे. आपल्याला असं नाही बाबा मी शिंदे गटाचं किंवा मेत्रे साहेबांचं कार्यकर्ता आहे, मेत्रे साहेबांचं जे पण विषय असेल ते मी बोलणारच आहे. आणि मेत्रे साहेब जे माझ्यावर जबाबदारी देणार ते मी करणारच आहे, त्याच्यात वाद नाही. पण ही आपली एक कॉमन चर्चा आहे. त्यामुळे आपण पार्टीचं, तुम्ही बी कुठल्या पार्टीचं समर्थन करणार नाही, मी पण कुठल्या पार्टीचं समर्थन करणार नाही. पण जे आहे ते वस्तुस्थितीवर बहुत चर्चा चालू आहे. तर बीजेपीला खूप सारे इंटरव्ह्यू वगैरे मध्ये विचारलं बीजेपीच्या नेत्यांना की कोणता माणूस जे आहे आपलं म्हणजे मुंबईचा महापौर होणार, तर ते फक्त असंच म्हणाले की हिंदू होणार. ते असं म्हणणार की उत्तर भारतीय होणार का महाराष्ट्रीयन होणार हे ते बोलायला तयार नाही. फक्त ते एवढंच म्हणत आहेत की हिंदू होणार. तर तुमचं मत काय की कोण व्हायला पाहिजे मुंबईचा महापौर? मुंबईचा महापौर हे फक्त ठाकरे ज्यांना करतील त्यांनीच झालं पाहिजे. म्हणजे आपलं मराठी माणूसच व्हायला, मराठी माणूस झालं पाहिजे. ते मराठी माणूस कोण का असेना, कुठल्या का धर्माचा असेना, कुठल्या का जातीचा असेना. मराठी ही जात नाही. आता सांगतो, मराठी जे आहे ओळख आहे. जसा हिंदू हे जात नाही, सनातन हे धर्म आहे. हिंदू ही कोणता धर्म नाहीये, हिंदू एक ओळख आहे. आता मुस्लिम लोक सुद्धा भारताच्या बाहेर जाऊ दे, आम्हाला सुद्धा एक हिंदू म्हणून ओळखलं जाते. आम्ही जेव्हा भारताचं कल्चर म्हणजे हिंदू आहे. आम्ही जेव्हा हजला सुद्धा जातो तर आम्हाला हिंदी म्हणूनच ओळखतात त्या ठिकाणी लोक. हे हिंदुस्थानचे आहे, हे हिंदी माणूस आहे म्हणून आम्हाला ओळखतात, हिंदू म्हणून आम्हाला बाहेर ओळखतात. तर हिंदू ही ओळख आहे, सनातन हे धर्म आहे. तसंच मराठा जे आहे ही जात नाही, हे ओळख आहे. बघा, मराठा तिथू का मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. म्हणजे हे महाराष्ट्र धर्म म्हणजे मराठी. महाराष्ट्राचा एकमेव म्हणजे कॉमन जात कोणती किंवा कॉमन त्याला शब्द असेल, पूर्ण महाराष्ट्राला संबोधण्याचा कुठला एक शब्द असेल तर ते मराठी माणूस. त्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता आहे. मराठी माणसाची अस्मिता म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणजे मुंबई आहे. त्या महाराष्ट्राच्या शान म्हणजे मुंबईला जर जिवंत ठेवायचं असेल तर त्याच्यावर पक्का मराठी माणूस बसला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आज जगामध्ये मुंबईला ओळखतेत. बरोबर आहे. काय जगामध्ये मुंबईला ओळखतेत. तुम्ही कोणत्याही देशामध्ये जावा, मुंबई म्हटलं की इंडिया म्हणते.
इंडिया तुम्ही म्हणलं मी इंडियाचा आहे म्हणलं तर त्याने लगेच विचारणार मुंबईचा आहे का मुंबईचं आहे का? कारण एवढं आपलं महाराष्ट्रामध्ये असलं मोठं शहर आहे. त्या मुंबईला संयुक्त महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी 105 ते 7 105 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले, प्राण्यांची आहुती दिली आहे. त्यासाठी ते प्रबोधनकार ठाकरे हे मुंबई महाराष्ट्रामध्ये असण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे ते नेतृत्व करत होते. आचार्य अत्रे ते नेतृत्व करत. म्हणजे त्यासाठी मला वाटतं ठाकरे विचाराचं किंवा ठाकरे दोन्ही बंधूंचं सत्ता महानगरपालिकेवर येईल आणि ते मराठी माणूस महापौर होईल असं माझी अपेक्षा आहे. माझी इच्छा पण असू दे किंवा तिथली आता चर्चामध्ये